दिवसांनी ब्लॉग येईल, आता लगेच काही येणार नाही, तब्येत ठीक नसल्यामुळे. बाय बाय आणि काळजी घ्या तुम्ही देखील. उन्हामध्ये खूप गरमी चालू आहे, त्यामुळे काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी पिया, थंड पाणी वगैरे पिऊ नका. हॅलो नमस्कार. तर आजची अशी हालत म्हणजे ताप आणि थंडी आलेली आहे. अचानक ताप थंडी, एवढ्या गरमीमध्ये थंडी इतकी लागते की असं वाटतं की हिवाळा सुरू आहे. तर आता मी त्यांना कॉल देखील केलेला आहे, म्हणजे संध्याकाळीच आता 7:15 झालेले आहेत. त्यांना कॉल करून सांगितलेले, तर ते बोलले थोड्या वेळाने येतो. तोपर्यंत डॉक्टरकडे जायचं म्हटलं, मल्हारला मला घेऊन जायला नाही जमणार, म्हणून मी काय अजून गेली नाही. आणि मल्हार पण खेळता खेळता झोपून गेला. तर बघू ते कधी येतील आणि मग डॉक्टरकडे जाईल. कसला ताप, काय गरमीमुळे होतोय की कसलं आहे काय नाही, पुढे बघूया. ते आल्याच्या नंतर काय करतील, कसं करतील, कारण की मला ना एकट्याला काहीच करून देत नाही. तर बघूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता इतका ताप आणि थंडी लागायला लागली की अपार. चैतन्य येऊन खेळून आला 7:30 वाजता, 7:15 7:30ला. त्यानंतर त्यांनी जेवायला घेतलं. मला एकदा विचारलं त्यांनी, मम्मी जेवते काय तू? तर नको वाटत होतं सगळं, उशी पण वाटत नाही ब्लँकेटमधून बाहेर. आता मी थोडंसं डोकं बाहेर काढलं, पण थंडी अफाट लागते. आणि मी झोपलेली, तो यायच्या अगोदर पण मी झोपलेली. आता त्यांनी भांडी वगैरे सगळं करून घेतलं पटापट. काय करत होता? काय काम केलंस? सगळा पसारा होता तो देखील त्याने उचलला. पसारा वगैरे सगळं होतं ते उचललं. आणि मल्हार शेठ काय उठले नाही. आणि माझ्या चैतूने सगळं काम कंप्लीट केलं. गुड बॉय माझं चैतू. बघू आता ते येतील, मम्मी दवाखान्यात जाईल. आता गेली असते पण एकटीला जमणार नाही मल्हारला वगैरे घेऊन जायला. ते आता येतील थोड्या वेळाने, मम्मी जाईल. आता आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आणि अजून दिलेत मेडिसिन लिहून, ते घेऊन येतात आहे. थँक्स गॉड की इंजेक्शन नाही मिळालं. पटकन झालं ना पप्पांचं. आता आम्ही 2 जण चाललो आहे घरी. ते येतात ते मेडिसिन घेऊन. घरी जाऊन आता जेवणाची तयारी. लिटरली मला इतकी चक्कर येते आणि आम्हाला उभं राहायला देखील होत नाही. अचानकच ताप होत असतं, गरमी वगैरे आहे, त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनी. तर आता मॉर्निंग झालेली आहे आणि नाश्त्यासाठी पोहे केले. ॲक्च्युली रात्री मी झोपून राहिली आणि शूट करायचं राहिलं. तर रात्री ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायचा होता, पण काय करायला जमलं नाही. मी जी गोळ्या खाऊन झोपली ती झोपून गेली. आता सकाळी आता एकदम अशक्तपणा आल्यासारखं होतं आहे, एकदम हातपाय लूज झाल्यासारखं झालं. तरी पण गोळ्या खायच्या होत्या म्हणून पटापट पोहे बनवून घेतले मी. आणि चैतन्याला देखील आता खोकळा आणि सर्दी आली आहे. मल्हार शेठ खूप सतवतोय, एका जागी म्हणून राहत नाही. तर नेक्स्ट बघूया ब्लॉग काहीतरी मी शूट करेन. आले तर 2 दिवसांनी ब्लॉग येईल, आता लगेच काही येणार नाही, तब्येत ठीक नसल्यामुळे. बाय बाय आणि काळजी घ्या तुम्ही देखील. उन्हामध्ये खूप गरमी चालू आहे, त्यामुळे काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी पिया, थंड पाणी वगैरे पिऊ नका. बाय.